नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. IMP प्रश्न, व्हेरी IMP प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि त्यामुळे नवीन दररोज चालू घडामोडी करंट अफेअर घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघा. केंद्र सरकारने भारताची निर्यात 2030 पर्यंत किती लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असं आहे 2 लाख कोटी डॉलर. पुढील प्रश्न बघा. भारताचे कोणते पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन लष्करात दाखल झालेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नागास्त्र 1. पुढील प्रश्न बघा. भारतीय लष्करात दाखल झालेले नागास्त्र 1 हे स्वदेशी ड्रोन कोणत्या ठिकाणच्या EEL लिमिटेड कंपनीने विकसित केलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नागपूर. पुढील प्रश्न बघा. भारताचे पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन नागास्त्र 1 हे जमिनीपासून किती किलोमीटर पर्यंत उडू शकते? त्याचे योग्य उत्तर असणार 4500 किलोमीटर. पुढील प्रश्न बघा. सशस्त्र संघर्षादरम्यान मुलावर गुन्हे करणाऱ्या देशाच्या शहराच्या यादीत इस्रायल आणि हमास समावेश कोणी केलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार संयुक्त राष्ट्र UN. पुढील प्रश्न बघा. 2024च्या EY जागतिक उद्योजक म्हणून कोणाची निवड झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार वेल्यान सुबिया. पुढील प्रश्न बघा. पाकिस्तान, सोमालिया, डेन्मार्क, पनामा आणि ग्रीस या देशांनी UN सुरक्षा परिषदेचे नवीन स्थायी सदस्य म्हणून कोणाची निवड केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे संयुक्त राष्ट्र महासभा. पुढील प्रश्न बघा. बुडापेस्ट हंगेरी येथे कुस्ती क्रमवारी मालिका 2024 मध्ये भारतातील कोणती रौप्य पदक जिंकलेले आहे? कोणी रौप्य पदक जिंकलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अमन सेहरावत. पुढील प्रश्न बघा. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाद्वारे कोणत्या नवीन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार ट्रेड कनेक्ट. पुढील प्रश्न बघा. दरवर्षी कोणत्या तारखेला जगभरात जागतिक मान्यता दिन साजरा केला जातो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 9 जून. पुढील प्रश्न बघा. पेंटब्रश आर्ट कम्युनिटी भारतीय प्रवासी कलाकारांच्या समूहाने रेट्रो रिवाइवल नावाचे प्रदर्शन कोठे आयोजित केले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे संयुक्त अरब अमिराती UAE. पुढील प्रश्न बघा. नवीनतम QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 नुसार कोणत्या देश चौथी सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था बनलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार IIT खरगपूर. पुढील प्रश्न बघा. ग्लॅम्बिनियन सिव्हिल सर्व्हिससाठी चौथा मिड करिअर प्रशिक्षण कार्यक्रम कुठे यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार नवी दिल्ली.
पुढील प्रश्न बघा. बिस्लेरी लिमोनाटा यांनी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याची पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आदित्य रॉय कपूर.